गेल्या काही वर्षांपासून मेहरबान सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश यांची काही महिन्यांनी बदली होत आहे. माजी सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांनी अवघ्या काही महिन्यांपूर्वीच म्हणजे नोव्हेंबर 2024ला निवृत्ती घेतली होती. त्यांच्या जागी सध्याचे सरन्यायाधीश संजीव खन्ना आले आहेत. 5 महिने होत नाही तोच त्यांनी आपल्या उत्तराधिकाऱ्याची शिफारस केली आहे. यामुळे मेहरबान सर्वोच्च न्यायालयाची धुरा पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या सुपुत्राच्या हातात जाणार आहे. खन्ना यांनी न्यायमूर्ती बी.आर. गवई यांच्या नावाची शिफारस केली आहे. यामुळे गवई हे 52वे सरन्यायाधीश बनण्याची शक्यता आहे. डी.वाय. चंद्रचूड वयाच्या 65व्या वर्षी निवृत्त झाल्यानंतर न्यायमूर्ती खन्ना यांनी नोव्हेंबर 2024मध्ये सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारला. भूषण रामकृष्ण गवई हे भारताच्या मेहरबान सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आहेत. ते 2003 पासून 2019 पर्यंत मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते. भूषण गवई हे भारतीय रिपब्लिक पक्षाचे दिवंगत नेते, माजी आमदार, खासदार आणि बिहार, सिक्कीम व केरळ राज्यांचे राज्यपाल राहिलेल्या रा. सु. गवई यांचे पुत्र आहेत. बी.आर. गवई येत्या 14 मे 2025 रोजी सरन्यायाधीश पदाची शपथ घेणार आहे. सध्या तेच सर्वात वरिष्ठ न्यायाधीश आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या गवईंना शपथ देणार आहेत. गवई देखील फार काळ सरन्यायाधीशपदी राहणार नाहीत. ते जवळपास 6 महिनेच या पदावर असणार आहेत. गवई नोव्हेंबर 2025 मध्ये निवृत्त होत आहेत. 2019 मध्ये ते सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती झाले होते. भूषण रामकृष्ण गवई यांचा जन्म 24 नोव्हेंबर 1960 रोजी अमरावती येथे झाला. ते 16 मार्च 1985 रोजी बारमध्ये सामील झाले.